हॅलो मित्रांनो, वेलकम टू जिजाऊ प्रबोधिनी. जिजाऊ प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 6 जुलै 2022चा लोकसत्ता बघतोय आणि लोकसत्ताला जो काय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचा मजकूर असतोय तो आपण सखोलात या डिस्कशनमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि प्रत्येक मजकुरामधून आपल्या एक्झामच्या दृष्टीतून काय की पॉईंट्स आपल्याला मिळत आहेत का हे पडताळून बघण्याचा खरं तर प्रयत्न करत असतोय. चला तर मग स्टार्ट करूया. 6 जुलै 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतो बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती पावसाशी रिलेटेड आहे. कोकणामध्ये खऱ्या अर्थानं आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, परंतु त्याचा फटका जो आहे तो कोकणाला खूप मोठ्या प्रमाणात बसतोय आणि मुंबई शहरासह इतर ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी पुरासारखी परिस्थिती जवळजवळ निर्माण झालेली आहे. आता इथं दोन इश्यू जे आहेत ना ते खूप महत्वाचे. पहिला इश्यू तुम्हाला कोकण किनारपट्टीविषयी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता प्रत्येक वेळेस तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असाल, प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण ऐकतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. मग याला लगेच तुम्ही जॉग्राफीमध्ये जाऊन त्याची कारणं बघायला पाहिजे की कोकणामध्ये पाऊस जो आहे तो जास्त पडण्याची कारणं काय काय आहेत. महाराष्ट्राचा विचार करता आपण कोकणाचा जास्त विचार करायला पाहिजे पावसाच्या बाबतीमध्ये. मग आता तिथं पश्चिम किनारपट्टी आहे, पश्चिम डोंगर रांग आहे. मग ती पश्चिम डोंगर रांग कशा पद्धतीची आहे, ज्याला आपण घाट असं म्हणतोय, ती रांग कशा पद्धतीनं आहे आणि त्याचा पावसावरती काय परिणाम होत असतो, त्याच्यामुळं पाऊस कमी जास्त कुठं कुठं पडत असतोय, त्याचे जे काय परिणाम आहेत ते तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये चांगल्या पद्धतीनं जॉग्राफी स्टेट बोर्डची जी बुक्स आपण यूज करतोय ना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितले आहेत. आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही NCERT यूज करत असाल तर मग तर सगळ्यात बेस्ट आहे, कारण NCERT मध्ये सुद्धा तेच खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आणि ते फक्त NCERT मध्ये फक्त इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं सांगितलंय आणि स्टेट बोर्डामध्ये महाराष्ट्रावरती जरा भर दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे ऑब्वियस आहे याच्यामध्ये डिफरन्स कसा करायचा आहे. तुम्ही जी MPSC किंवा कंबाईनची तयारी मुलं करतायत त्यांनी स्टेट बोर्ड वापरणं मोर दॅन सफिशियंट आहे, परंतु जे आपले विद्यार्थी UPSC करतायत ना त्यांनी NCERT वापरणं सगळ्यात बेस्ट आहे, कारण सिलेबसच्या दृष्टीतून ते करेक्ट मॅच होतं. त्यामुळे तशा पद्धतीनं त्या पश्चिम घाटाचा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि पावसावरती त्या पश्चिम घाटाचा कसा परिणाम होतो, पश्चिम घाटाच्या पश्चिम उतार जो आहे तिथं कशा पद्धतीनं पाऊस पडत असतोय, पश्चिम घाटाचा जो पूर्वेकडचा उतार आहे त्या उताराला कशा पद्धतीने पाऊस पडत असतोय, त्यानंतर परतीचा मान्सून जो असतोय त्या परतीच्या मान्सूनामध्ये परतीचा मान्सून जो आहे त्याच्यामध्ये पश्चिम घाटाचा काय रोल आहे तो सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच लगेच तुम्ही काय करायला पाहिजे तर वेस्टर्न घाटचा सुद्धा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पूर्व घाट जी रांग आहे त्याचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे पहिला जो की पॉईंट आपला निघतोय तो टोटली फिजिकल जॉग्राफीच्या दृष्टीतून खूप महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि थोडा बहुत क्लायमेटॉलॉजीकडे पण तो झुकताना आपल्याला पाहावास मिळतो. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा महत्वाचा इश्यू आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून ऐकत आलोय ते म्हणजे मुंबईमधली सिच्युएशन. आता इथं तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की मुंबईमध्ये कशा पद्धतीनं पुरासारखे रस्ते जवळजवळ भरलेले असतात. म्हणजेच काय तर तिथली जी काय ड्रेनेज व्यवस्था आहे, जी काय गटारीचं व्यवस्थापन आहे ते गटारीचं व्यवस्थापन कुठंतरी चुकलेलं आहे, पहिल्यापासूनच चुकलेलं आहे. आणि त्यामुळं अनेक प्रभागांमध्ये मुंबईमधल्या खास करून पाणी भरतं पावसाळ्यामध्ये. मग तो जो काही इश्यू आहे त्याच्यावरती एखादी केस स्टडी कोणी लिहिली आहे का, त्याच्यावरती एखादा रिसर्च पेपर कुठे इंटरनेटवरती सापडतोय का, जर तो सापडला तर तो चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. कारण आता MPSC झाली डिस्क्रिप्टिव्ह बेसवरती, डिस्क्रिप्टिव्ह MPSCचा पेपर असला तर इथून पुढे. त्यामुळे तुम्हाला काय आता हा जर 2022चा पेपर सोडला तर 2023 पासून तुम्हाला आन्सर राईट करावं लागणार आहे. म्हणजेच काय तर डायरेक्टली तुम्हाला या मुंबईच्या सिच्युएशनवरती डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा जो मुंबईमधला इश्यू आहे त्याची कारणं काय काय आहेत, त्याच्यावरती सोल्युशन आपण कशा पद्धतीने काढू शकतो, ह्या सगळ्याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं हा दुसरा की पॉईंट आपण काढू शकतोय, तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवू शकतो. आता ही जी काही ड्रेनेज व्यवस्था आहे मुंबईमधली ती जशी खरं तर चुकलेली आहे. मग ड्रेनेज व्यवस्था म्हटलं तर हा पॉईंट तुम्ही डायरेक्टली आणखी कुठं मॅच करू शकताय तर तुम्ही एन्सेंट इंडियाला मॅच करू शकताय, म्हणजे प्राचीन भारताला मॅच करू शकताय. मग त्याच्यामधल्या सिव्हिलायझेशन, हरप्पा सिव्हिलायझेशन आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये
काय धोलावरी सिटी आहे, हरप्पा आहे, अशा ज्या काही सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये सुद्धा त्या सिटीजमध्ये विशेष करून ड्रेनेज व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीची होती. मग तिथली ड्रेनेज व्यवस्था जी होती त्याचं थोडंसं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, कारण आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही डायरेक्टली त्याचं एक्झाम्पल देऊ शकताय. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं हा दुसरा की पॉईंट महत्वाचा आहे असं सुद्धा आपण खरं तर म्हणू शकतोय. हे 2 की पॉईंट आणि त्याचे सब की पॉईंट जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता हे जे काय मी की पॉईंट तुम्हाला सांगतोय त्यावेळेस तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर तुम्ही नोट आणि पेन घेऊन तर बसलाच असाल, नसल बसला तर मग कुठंतरी तुमचं नियोजन जे आहे, तुमचं प्रिपरेशन जे आहे ते चुकतंय. कारण का, तर हे परमनंटली तुमच्या लक्षात नाही राहणार. त्यामुळे तुम्ही लगेच ते की पॉईंट नोट करून घ्यायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास लगेच करून ठेवायला पाहिजे. त्यालाच आपण करंट अफेअरचा अभ्यास करणं असं म्हणतो. करंट अफेअरचा अभ्यास करणं म्हणजे काय, तुम्ही फक्त न्यूज वाचताय आणि पेपर संपवताय वाचवून आणि तो सोडून देताय, तर त्याला आपण करंट अफेअर्स तुम्ही अपडेट आहे असं म्हणू शकत नाही. कारण तुम्ही जो काही भारतीय सामान्य नागरिक पेपर जशा पद्धतीने वाचतो तशा पद्धतीने तुम्ही पेपर वाचताय. पेपर आपण एक्झामच्या दृष्टीतून वाचायला पाहिजे, न्यूजपेपर एक्झामच्या दृष्टीतून वाचायला पाहिजे. एक्झामच्या दृष्टीतून न्यूजपेपर कधी वाचणं तुम्हाला जमेल, पहिलं तर तुम्ही ज्या कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करताय त्याचा सिलेबस चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा अनेक वेळा मी सांगितले आणि इथून पुढे सुद्धा अनेक वेळा तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणारच आहे, कारण हे खूप महत्वाचे पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला पहिल्यांदा तर माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. पहिलं तर सिलेबस कंप्लीट असायला पाहिजे तुमचा, म्हणजे जवळजवळ पाठ असायला पाहिजे सिलेबस. मी एमपीएससीची तयारी करत असू द्या, यूपीएससी करत असू द्या किंवा कंबाईनची करत असू द्या, हा पहिला महत्वाचा की पॉईंट आहे. दुसरा काय आहे, तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीनं झालेले असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही रीड डेली करा किंवा एकदाच करून ठेवा. जो काय आता जॉग्राफी, समजा जॉग्राफी सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करण्यासाठी घेतलाय तर त्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आयोगाने विचारलेले आहेत ते आपण बघून ठेवायला पाहिजे. प्रीच्या दृष्टीतून प्रीचे क्वेश्चन पेपर बघायचे, मेन्सच्या दृष्टीतून मेन्सचे क्वेश्चन पेपर बघायचे. मग तुम्हाला समजेल की आयोग किती डीपमध्ये जाऊन क्वेश्चन विचारतं आणि जॉग्राफीचा आपण कुठपर्यंत सखोलात जाऊन अभ्यास करायचा हे तुम्हाला एक समज येते. त्यामुळे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग काय कळतं की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे तुम्हाला समजतं. आणि ते जर नाही समजलं तर मग तुम्ही चुकीच्या गोष्टींवरती जास्त टाइम वेस्ट करत बसणार. तुमचा ज्याची काही गरज नाही त्याच्यावरती जास्त भर देणार आणि ज्याची गरज आहे खरंच तर त्याच्यावरती कुठंतरी कमी भर देणार. मग हे कुठंतरी गणित चुकू शकते. त्यामुळे ह्या ज्या काही बेसिक अंडरस्टँडिंग आहेत आणि बेसिक जे काही समज आहे ते समज पहिल्यांदा डेव्हलप करून प्रिपरेशनला सुरुवात करायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये घेण्यासारखं असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती ट्विटरशी रिलेटेड आहे. आता केंद्राविरोधात ट्विटर हे जे आहे ते उच्च न्यायालयात गेलेले, कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये. हा मॅटर जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची खरं तर शक्यता आहे. मग हा इश्यू नेमका काय, तर केंद्रानं जे काही आपले कायदे आहेत त्याच्यानुसार ट्विटरला काही मजकूर जो आहे तो आक्षेपार्ह आहे, दंगली घडवणार आहे, या वेगवेगळ्या कारणानुसार तो मजकूर हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. मग त्या आदेशांना आव्हान खरं तर उच्च न्यायालयामध्ये ट्विटरने दिलेले आहे. मग आता याच्यामध्ये जे काही युक्तिवाद दिला जाईल तर पहिलं तर पॉईंट आपल्याला याच्याशी रिलेटेड काय असायला पाहिजे, सोशल मीडियावरती आपण काय करत असतोय, पोस्ट करत असतोय म्हणजे काय करत असतोय, तर आपण एक्सप्रेस होत असतोय, व्यक्त होत असतोय. मग इथं लगेचच तुम्हाला कळायला पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक आपल्या भारतीय राज्यघटनेचं फंडामेंटल राईट्स आहे, आपला मूलभूत अधिकार आहे. त्याला आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो. मग ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे ते त्याची कुठंतरी कुचंबना होते, हा युक्तिवाद ट्विटरकडून दिला जाऊ शकतो. आणि तसं ट्विटर चे जे काय महत्वाचे अधिकारी आहेत, महत्वाचे पोस्ट होल्डर आहेत, ते सांगतायतच की हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचे खरं तर कुचंबना आहे लोकांच्या. जर अशा पद्धतीचा मजकूर हटवण्यात आला तर ते मग व्यक्तच होऊ शकणार नाहीत वगैरे वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद दिले गेले. मग त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचं जजमेंट आता पुढे काय येतंय, त्यानंतर जर सुप्रीम कोर्टामध्ये हा मॅटर गेला तर सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय भाष्य करतंय, याच्यावरती काय जजमेंट देते हे आपल्याला खरं तर बघण्यासारखं असणार आहे. मग आता इथं फंडामेंटल राईट्सचा की पॉईंट निघतोय, म्हणजेच तुम्ही काय करायला पाहिजे, भारतीय राज्यघटनेचं जे काय कलम 12 ते कलम 35 आहे या कलमांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. कारण याच कलमांमध्ये आपल्याला आपले सगळे मूलभूत अधिकार सांगितले आहेत, फंडामेंटल राईट्स सांगितलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीतून खरं तर या न्यूजकडे आपण बघू शकतो आणि या की पॉईंटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवू शकतो. हा पहिला झाला की पॉईंट, सिलेबसशी डायरेक्ट कनेक्ट होतोय. कोणत्या सब्जेक्टशी कनेक्ट होतोय, तर पॉलिटीशी कनेक्ट होते, भारतीय राज्यघटनेशी कनेक्ट होते, हे तुम्हाला समजलं. दुसरा की पॉईंट काय निघू शकतो, तर ट्विटर विषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ट्विटरची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आता ट्विटर आणखी कोणत्या कारणामुळे न्यूजमध्ये आलं होतं, तर इलॉन मस्क यांनी जाहीर केलं होतं $43 अब्ज मला वाटते एवढ्याला ते ट्विटर खरेदी करण्यास जाहीर केलं होतं. परंतु ही डील जी आहे ती परत कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर हे काही न्यूजमध्ये आलं नाही. त्यामुळे सुद्धा ट्विटर जास्त न्यूजमध्ये होतं.
म्हणून आपल्याला एकदाच काय करायचं आहे, एकदाच ट्विटरची सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायची. आणि याच्यावरती एक भारतीय पर्सनॅलिटी खूप न्यूजमध्ये होती, ट्विटरचे CEO म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती, निवड झाली होती. मग त्यांची अग्रवाल त्यांचं सरनेम आहे. मग त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. त्या अनुषंगाने हा दुसरा की पॉईंट खरं तर निघतोय. हे 2 की पॉईंट चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढचं एक देशामध्येच प्रकरण गाजतंय ते नुपूर शर्मा प्रकरण खूप गाजते. मग आता याच्यामध्ये यांनी मोहम्मद पैगंबरा विषयी आक्षेपार्थ खरं तर म्हणजे आक्षेपार्ह स्टेटमेंट केलं आणि ते न्यूज चॅनलवर केलेलं, एकदा नाही 3-3 वेळा केलं. हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल. पण याच्यामध्ये जो काय धार्मिक संघर्ष निर्माण झालेला आहे, एक धार्मिक खरं तर राईट्स देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळाल्या, दंगली वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. त्याच्यावरून आपल्याला हे समजते की याला कुठेतरी एक धार्मिक स्वतंत्र एक स्वरूप निर्माण झालेलं आहे, धार्मिक तेढ निर्माण झालेली आहे. मग याच्यातून हे डायरेक्टली सिलेबसला आता सर्वोच्च न्यायालयाकडून मर्यादा भंग केला गेला असं निवृत्त न्यायाधीश सनदी अधिकाऱ्यांच्या गटाचे मत आहे, असे याच्यामध्ये म्हटले. आता याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायला नाही पाहिजे वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे येत असतात. मग डायरेक्टली सिलेबसशी जर आपण कनेक्ट हे केलं तर सिलेबसशी कनेक्ट केलेला आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, फ्रीडम ऑफ रिलिजन जे दिले तो एक मुद्दा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट्समध्ये दिलेलं आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्य दिले. मग ते धार्मिक स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायचं. नेमकं कोणतं कलम आहे, कोणता भाग आहे, अनुसूचीमध्ये कोणत्या दिलं असेल तर ती अनुसूची कोणती आहे, सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट धार्मिक मुद्दा आला की आपलं जे प्रस्तावना आहे, प्रस्तावनेमध्ये सेक्युलरिझम हा एक कॉन्सेप्ट आलेली, ही एक कॉन्सेप्ट आली, धर्मनिरपेक्षता ज्याला आपण म्हणतो. मग ती धर्मनिरपेक्षता नेमकी आपली धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीचं आहे, त्याची डेफिनेशन काय. आता याच्यामध्ये सुद्धा डीपमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला हे समजते की भारतीय धर्मनिरपेक्षता ची जी काही संकल्पना आहे ती वेगळी आहे आणि पाश्चिमात्य देशांकडे आपण गेलो तर त्यांची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वेगळी आहे. मग त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, भारताची कशी वेगळी धर्मनिरपेक्षता ही संकल्पना ठरते, ह्या सगळ्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या अनुषंगानं खरं तर ही न्यूज महत्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. इथं खऱ्या अर्थानं आजचा लोकसत्ता मी समाप्त करतोय. जो काय महत्वाचा मजकूर होता त्याच्यातून जे काय महत्वाचे की पॉईंट्स निघतायत असं मला वाटलं ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.